सावित्रीबाई मिळेल. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की मरगळलेल्या मनाला उल्हासित कधी करशील का? अस्तित्वाला तुझ्या जाग कधी आणशील का? एका सांग वेडे तूच तुला कधी पाशील का? एका सांग वेडे तूच तुला कधी ओळखशील का? तूच तुला कधी ओळखशील का? जग फार सुंदर आहे, डोळे भरून कधी पाशील का? संसाराच्या रामगड्यातून मोकळी कधी होशील का? संसाराच्या रामगड्यातून मोकळी कधी होशील का? एका सांग वेडे तूच तुझ्यासाठी जगून कधी पाशील का? तूच तुझ्यासाठी जगून कधी पाशील का? अहो 1 जानेवारी 1848 अहो 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील बिडेवार बाजारात त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. त्या शाळेची पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणजे सावित्रीबाई फुले. अहो मी तुम्हाला सावित्रीबाईंचा एक प्रसंग सांगते. सावित्रीबाई एकदा बाजारात गेल्या होत्या. बाजारात जिलेबी खात होत्या. जिलेबी खात असताना त्यांना ख्रिस्ती गृहस्थ दिसला. त्या ख्रिस्ती गृहस्थांनी त्यांना एक पुस्तक दिले. त्यांना सावित्रीबाईंना वाटलं त्या पुस्तकातले मला काही येतच नाही. सावित्रीबाईंनी मनात अशी जिद्द धरली की त्या पुस्तकातलं मला काही आलं पाहिजे. ती जिद्द म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. अहो जाता जाता मी एवढंच म्हणेन, सांगते, उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात, झाकलेल्या डोळ्यांनी नाही. कारण झाकलेल्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न म्हणजे ते झोपेत पडलेली स्वप्न आणि कायम ते झोपेतच पूर्ण होतात. म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. यूं ही पंख हिलाने से कुछ भी नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान. अगदी खणखणीत आवाजामध्ये